गंगा आहे आणि ह्या पंचगंगेच्या अक्षरशः ही गटारगंगा झालेली आहे। याचं कारण हे जे प्रशासन आहे ते ज्याच्या वेळेला स्वच्छता करणं महत्त्वाचं आहे। सगळे नाले थांबवले पाहिजेत। हे जे आता कचरा जो आलेला आहे हा दुधाळी नाल्याचा कचरा आहे, लोकांनी केलेला कचरा नव्हे। त्यामुळं दुधाळी नाला ताबडतोब ओळवला पाहिजे, त्याला एसटीपी केलं पाहिजे। 1997 पासून मान्य उच्च न्यायालयामध्ये आम्ही याचिका दाखल करून न्याय मागतोय, परंतु न्याय काय मिळत नाही आहे। त्यामुळे आता कोल्हापूरची जनता आता रस्त्यावर उतरलेली आहे आणि जनता सांगतात पंचगंगा नदी स्वच्छ करण्यासाठी सकाळी 7 वाजल्यापासून आता सहभाग घेते। त्यामुळं प्रत्येक रविवारी काही ना काहीतरी आपला वेळ देऊन ही पंचगंगा प्रदूषणमुक्त काय होईल यासाठी हे कोल्हापूरच्या सगळ्या माझ्या भगिनी बंधू हे सगळे काम करत आहेत। त्याचबरोबर महानगरपालिकेचंही सहकार्य आम्हाला आज लाभलेलं आहे। अशाच पद्धतीनं वेळोवेळी जर स्वच्छता झाली तर पंचगंगा सुंदर आणि स्वच्छ होईल असं मला वाटतं।